तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे पैठण धरणावर चाललेलो आहे. तुम्हाला अंदाज आला असेल, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघितलं असेल आपण कुठे गेलो. आणि आता आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण इथं पोहोचलेलो आहे. नाथसागर या धरणाचं नाव आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे खूप मोठं आहे. मी तुम्हाला पुढं आपण शेंगदाणे पाण्याची बॉटल घेऊन चाललेलो आहे. आता वरती जायचं आहे. खूप म्हणजे खूप पायऱ्या चढून वरती जायचं, मग तिथून पुढं आपल्याला धरण दिसन. तुम्ही बघू शकता किती सारे पर्यटक आलेले या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी भरपूर लोक येत असतात बघायला पैठणचं धरण. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप मोठं आहे हे धरण. आणि या धरणावर कोणी आलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, नाथसागर या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकतात मी किती पर्यटक आलेले या ठिकाणी. तुम्हाला अंदाज आलाच असेल. लोक फोटो वगैरे काढत आहे, म्हणजे सर्वजण फोटो काढत आहे. फोटो वगैरे व्हिडिओ काही तरी त्या धरणामध्ये स्विमिंग करत आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण पण इथं थोडं खाली उतरलेलं आहे. आणि आपल्याला पण थोडंफार एन्जॉय, म्हणजे आपण लाट यायचा वाट पाहतोय, पण लाट काय येईनाच आपल्याकडं. लाट येत नाही, त्यामुळे आपण थोडं वैतागून थांबलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आली फायनली लाट आली. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे लांबपर्यंत किती मोठं धरण आहे, तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि आपण बऱ्याच वेळची लाट यायची वाट बघत आहे. परत म्हणजे लाट आली एकदम छान छान वाटतं, गारगार वाटतं. तुम्ही बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला पण सांगेन की तुम्ही नक्की या ठिकाणी पैठणला. फायनली लाट आपल्यापर्यंत आली आपण म्हणजे एकदम खुश झालो लाट पाहून. तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खुशी दिसत आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला संपूर्ण दाखवायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला परत एकदा म्हणतो, तुम्ही या नक्की या ठिकाणी. तुम्हाला पण आवडलं असेल पैठण काही जवळच आहे आपल्या. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे लांबपर्यंत किती मोठा डॅम आहे हा. आणि आता आपण वरती बसायला आलेलो, आपल्याला निघायचं आहे. त्यामुळे आपण काही जास्त वेळ नाही थांबू शकलो आणि आता निघालो आहे आपण. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण निघालो.